लुटतोय तो आता सज्जन। सुरुवात या षटकाची चांगली झालेली आहे। सुंदर असा मारा करतोय। पुढचा चेंडू तोंड देतोय तो रोहन। रोहनने हा चेंडू तडकवलेला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। धावसंख्या होते बिनबाद 7, बिनबाद 7 अशी धावसंख्या होते। पुन्हा एकदा रोहनचं षटक मला वाटतं संपलेलं आहे। बिनबाद 7। बिलिंद आणि रोहन दोन्ही फलंदाजाची जोडी मैदानात। खामगाव सुशांत आलेला आता आपला संघाचा दुसरा आणि आपला पहिला षटक घेऊन। बॉलर कोण आहे? सुशांत सामना करतोय तो रोहन इकडे आला ना। मिलिंद सामना करतोय रोहनचा। रोहन पहिला सज्जन बॉलिंग टाकतोय। सुशांत सामना करतोय। सुशांतचा पहिला चेंडू तडकवला, 1 धाव मिळते। धाव पूर्ण करते। धाव संख्या होते बिनबाद 8। बिनबाद 8। संत अशी सुरुवात। आता होणारा सामना फणसवाडी सुशांत चेंडू टाकलेला आहे। क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय, परंतु 2 धावा मात्र मिळत आहेत। 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे। 3री धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे। धाव फलकावर धावा आतापर्यंत आपण पाहू शकतो 11 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील। सेमीफायनल 1 आपण पाहू शकता। यानंतर फणसवाडी विरुद्ध चंदनवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल। टॉस विन फणसवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय आदरणीय सिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं जय हनुमान क्रिकेट संघ सांगी यांच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। कारण क्रिकेटच्या मैदानावर मित्रांनो ज्यावेळेस महिला भगिनी येतात त्यावेळेस तो आनंद फार वेगळा असतो। आणि त्या आमच्या रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत मनीषाताई सुर्वे आपलं देखील या ठिकाणी मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आलात त्याबद्दल खरंच जय हनुमान क्रिकेट संघ सांगी यांच्या वतीनं हार्दिक आपलं स्वागत करीत आहोत। या ठिकाणी आपण लगेचच रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान, त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत। आमच्या गावचे सन्माननीय अध्यक्ष बाजीरावजी सावंत साहेबांना विनंती करतोय आपण मायेची शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना यांचं या ठिकाणी आपण स्वागत सत्कार या ठिकाणी करत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी। रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना यांचं या ठिकाणी स्वागत, यांचा सत्कार करताना सन्माननीय आपले अध्यक्ष एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी दिलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेल्या मनीषाताई सुर्वे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया। मी विनंती करतोय त्यांना देखील मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय आदरणीय मनीषाताई सुर्वे यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय।
त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट म्हणून त्यांना देखील एक सन्मान चिन्ह दिलं जात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आमचा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल आपलं विशेष आभार. टोटल धावसंख्या धाव फलकावर 13. जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 14 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. तेरा 14 टार्गेट आहे. 8 बॉलमध्ये 14 धावांची गरज. सेमीफायनल 1 षटकांची खेळवण्यात येणार आहे, त्याच्यामुळे विनंती आहे. चला 14 धावांची गरज आहे. 14. आता बॅट्समन सांगा. हे बॅट्समनला बरोबर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर आणि फलंदाज पाठवून द्या लगेच. को बैट्समैन का नाम नहीं मिलेगा ना, मैं कोई भी नाम डालूंगा. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. और वही किया मैंने. मी आहे ना. तू बॅट्समन आहे. हा ये आहे बॅट्समन. बोलो बैट्समैन को. नको. चला चला फास्ट घ्या मित्रांनो प्लीज. वेळ करू नका. विनंती असेल आपल्याला प्लीज. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नगरसेवक आपले माजी नगरसेवक सज्जन एंड सुजन. आधारस्तंभ बॉलर आहे सतीश. यांच्याकडून 5 झाले. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे भास्कर दादा खुरसुंगे माजी नगरसेवक, माजी नगरसेवक, त्याचबरोबर आमच्या रिद्धिताई भास्कर खुरसुंगे माजी नगरसेविका शिवसेना यांकडून या जय हनुमान क्रिकेट संघ सांगी या टुर्नामेंटसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. रोख रक्कम 5,000 रुपये रिद्धिताई भास्कर खुरसुंगे माजी नगरसेविका शिवसेना यांकडून या टुर्नामेंटसाठी आलेले आहेत आणि हे 5,000 रुपये ते आपल्याला सुपूर्द करताना या ठिकाणी हा आठवणीतला क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल आपण ते कलेक्ट करायचं आहे. रिद्धिताई भास्कर खुरसुंगे माजी नगरसेविका शिवसेना या स्पर्धेला 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. धन्यवाद ताई. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेला आपला हातभार लावलात त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कारण आम्ही नेहमीच म्हणत असतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. कारण एखादा माणूस देणारा आहे तो या जगामध्ये जसा दान धर्म करतोय तसा आपण देखील एक ना एक दिवस केला पाहिजे आणि ते ताई तुम्ही केलात. त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ सांगी आणि मी समालोचक शाहीर योगेश जाधव यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. जाऊया आपण क्रिकेटच्या मैदानात जिथं 8 बॉलमध्ये तब्बल 14 धावांची गरज. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आता लगेच पहिला बॉल आपण पाहूया. पहिला बॉल आपण पाहू शकतो. शॉट फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस करतील हा बॉल. सिंगल एक धाव. मला मी ओळखतो. सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेने गेम मात्र ऑन जरूर झालाय. इथून मात्र 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 7 13 13 7-12 7-12. मला माहिती पडलं तुम्ही आल्यानंतर 7-13 काय आकडा आलाय पहा ना. 7-13 जीवनामध्ये 7 क्रिकेटमध्ये 7. ओ हो आवाज तर आला एकदम कडक, एकदम कडक तडक भडक. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ठोकलाय बॉल. हवाई फायर रॉयल अँड रॉकेट आलाय बिग षटकार. ए प्रणित आता टॉच करून टॉच 6 आणि 1 7 धावा. आता टॉच नीचे से बोल दो, नीचे से बोल दो. बोल दो बोल दो. ये बॉल घे ना. आगे 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 सांग. हे आता सेमीफायनल 7 धावा धावफल कव्हर. हे आला बॉल आला रे. इथून 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. अर्धा रस्ता तर पार केलाय जरूर, अजूनही अर्धा रस्ता तेवढाच पार करायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल याही वेळेला, पण या वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला पार केलंय. वा भाई वा, व्हॉट अ स्ट्रोक. अगदी बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय आणि हा बॉल देखील गोलीच्या वेगाने झालाय फरार. आणखी एक रॉयल बिग ब्लास्ट बॅक टू बॅक षटकार. इथून फक्त एका धावेची गरज.
चला सूरज, दुसरा संघ क्या बात आहे सूरज. वरचा तर सूरज आता मात्र ढगांच्या आड लपत चाललाय, पण खालचा सूरज मात्र तापताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्यांची आणि दुसऱ्यांची होईल ना तेव्हा. या षटकातील प्रणित बाजूला प्रणित. पुढचा बॉल, फक्त एका धावेची गरज पुढचा संघ पुकारा. जिंकण्यासाठी. यानंतर चंदनवाडी आणि फणसवाडी मध्ये गेम संपवला. हा, 2 बॉल. सेमी फायनल पहिली आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टच आहेत, तगडे शॉर्ट आहेत. चला घ्या, एकच धावांची गरज आहे. इसके बाद से सेमीफाइनल चालू हो रहा है. 3 मैच बाकी. भाऊ वाजले भाऊ. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता ही सिंगल धाव बनले का. विकेटचं पतन, म्हणजे अजूनही मॅच जीवित आहे. 4 बॉल मध्ये 1 धाव. रन आउट. बॅट्समॅन सुशांत. सेमी फायनलचा सामना हा एकच षटकांचा होणार आहे, हे नक्कीच आम्ही कळवलंय आपल्याला. कारण वेळ मित्रांनो फार झालेला आहे. घड्याळामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 5:55 म्हणजे 6 वाजायला आलेत. अजूनही सेमी फायनल 1, सेमी फायनल 2, तदनंतर फायनल, म्हणजे 3 सामने बाकी आहेत. 4 बॉल मध्ये बॉलर ने एका धावेची गरज. रोहन बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू, एका धावेची गरज फक्त जिंकण्यासाठी असताना विकेटचं पतन पाहायला मिळालं. या ज्या हनुमान चषकाचा कोण अंतिम विजेता होणार, हा चषक मात्र कुणाच्या घरी, कुणाच्या दारी, कुणाच्या मंदिरी जाणार, याची वेळ मात्र हळूहळू जवळ येत चालली आहे. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं तर कुणाला हारावं लागतं, कुणाला जिंकावं लागतं. पण जिंकणारा जेवढा महान असतो तितका हरणारा देखील महान असतो. कारण कोणीतरी हारतो ना मित्रांनो, म्हणून कोणीतरी जिंकत असतो. जर कोणी हारलाच नाही तर कोण जिंकेल का, हा देखील प्रश्नचिन्ह असतो. यावेळेला मात्र शॉट खेळला आणि ही 1 धाव बनली. हा बॉल गोलीच्या वेगाने झालाय फरार, आलाय दमदार चौकार. चंदनवाडी. फणसवाडी, चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. आणि चंदनवाडी आपले बॅट्समन पाठवा, 2 एक्स्ट्रा खेळाडू देखील पाठवा. सेम ओवर. आता सेमीफायनल चालू झाली. हा सेमीफायनल पहिली एकच ओव्हरचे 6 बॉल सर. SYMDB शरद आणि खामगाव. आणि सेमीफायनल 2 SYMDB शरद आणि खामगाव. सर सूरज मॅन ऑफ द मॅच. थांबलो. या मॅच मध्ये आता मॅन ऑफ द मॅच सूरज. चला खामगाव, आपण टॉस साठी या. आणि SYMDB शरद, आपण या ठिकाणी त्वरित टॉस साठी यायचं आहे. सेमीफायनल नंबर 2 तो पाहायला मिळेल आपल्याला. आणि या सेमीफायनल 2चं टॉस करतील सन्माननीय आदरणीय रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना, यांच्या शुभ हाताने आपण टॉस करणार आहोत सेमीफायनल 2चं. शरद आपले कर्णधार पाठवून द्या लगेच. खामगाव आपला देखील कर्णधार पाठवून द्या लगेच. अजय भाई टॉस हो गया ना उधर. नहीं, ये पहला, ये दूसरा टॉस. पहला हो गया है. पहला आया वो जो खेलने को गया. चंदनवाडी फणसवाडी मध्ये टॉस काय. SYDM शरद. सेमीफाइनल सेमीफायनल 1 चालू आहे. चंदनवाडी बॅटिंग करी आहे, फणसवाडी बॉलिंग करी आहे. फणसवाडी टॉस जिता. फणसवाडी टॉस. आणि या ठिकाणी आपण पाहूया सेमीफायनल 2चा टॉस केला जातोय. चला कॅप्टन या लवकर प्लीज. आणि हा सामना सुरू करा आपण. पंचांना विनंती आहे. फणसवाडी फिल्डिंग येते ना. चला धावत या लवकर जरा. विनंती आहे तुम्हाला, धावा जरा लवकर आहे, जरा लवकर या प्लीज. एक ओव्हर म्हणजे 6 बॉलची ही मॅच असणार आहे. फणसवाडी टॉस जिता ना. पहिला बॉल या वेळेला आपण पाहू शकतो. बॅट्समॅन पहिला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग ब्लॅक.